हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मास्टर बँड पॉडकास्ट स्टुडिओ. तर आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू घेत आहोत ज्यांनी व्हिडिओग्राफी या क्षेत्रात स्वतःचं एक छान असं नाव केलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत व्हिडिओग्राफी या करिअर मधलं स्ट्रगल आणि बिगनर्स साठी चांगले असे टिप्स. सो वेलकम टू अनिस मनेर सर. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या मास्टर बँड पॉडकास्ट स्टुडिओ मध्ये. थँक्यू. सर, तुम्ही कम्फर्टेबल आहात? हो. सो वी कॅन स्टार्ट फॉर. येस, वी कॅन स्टार्ट. रेडी. सर, आमच्या पब्लिकला थोडक्यात तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्याल का? माझं नाव अनिस मनेर. मी राहतो उमरजमध्ये, पण शक्यतो माझी सगळी मोस्टली कामं हे कराडमध्ये होतात. आता थोडक्यात म्हणायला गेलं तर माझी जन्मभूमी जरी उमरत असली तरी कराड माझी कर्मभूमी आहे आणि तिथले सगळे क्लायंट्स वगैरे मोस्टली चालू आहेत माझे. सर, किती वर्ष झालं तुम्ही व्हिडिओग्राफी फील्ड मध्ये आहात? जवळपास 5 वर्ष झालेत. 4 ते 5 वर्ष कंप्लीट झाले व्हिडिओग्राफी फील्डमध्ये मी आहे. ओके. आणि कोणत्या प्रकारचे शूट्स तुम्ही जास्त करता? असं काय नाही, सुरुवात मी जेव्हा केलेली तेव्हा माझी हॉटेल लाईन पासूनच सुरुवात चांगली झालेली. आता माझ्याकडे जवळपास ज्वेलरी ब्रँड्स आहेत, गिफ्ट गॅलरीज आहेत, हॉटेल लाईन्स तर आहेतच, ते तर कंटिन्यू करतोय. परत शोरूम्स वगैरे आहेत, कमर्शियल्स आहेत, पर्सनल शूट चालतात, मॉडेल शूट चालतात माझ्याकडे, ओके. प्लस थर्ड पार्टी शूट पण मी आता करतोय. म्हणजे ऑल ओव्हर सगळे शूट तुम्ही ऑल ओव्हर cover सगळे कव्हर करतोय आता. करता? ओके. आणि हे 4-5 वर्षामध्ये हे सगळं झालं? हो, 4-5 वर्ष लागले मला हे सगळं बिल्ड करायला. ओके. सर, तुमचं होमटाउन कुठलं आहे? हे उंबरस हे माझं होमटाउन आहे. मग तुम्ही लहानपणापासून क्रिएटिव्ह होता? म्हणजे ही जी इंडस्ट्री आहे आपली क्रिएटिव्ह, त्याच्यामध्ये पण लहानपणापासूनच इंटरेस्ट होता का? ह्या इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट नव्हता तेव्हा, काय स्मार्टफोन वगैरे नव्हते. ओके. पण नंतर जसे स्मार्टफोन आले त्या पद्धतीनं बघत गेलो, शिकत गेलो आणि तेव्हापासून इंटरेस्ट वाढला याच्यामध्ये. फॅमिलीचा सपोर्ट भेटला का तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरुवातीला इंटरेस्ट दाखवला? सुरुवातीला तर नव्हताच. म्हणजे थोडक्यात काय असते की काय होणार आहे या फील्डमध्ये, फ्युचर आहे का, हा क्वेश्चन फॅमिलीला होता. फॅमिलीमध्ये मोस्टली पप्पांना होता. पण नंतर पप्पांना जसं कळलं की बाबा आहे फ्युचर Scope आणि आहे. तर त्यांना तसं मी करून पण दाखवलं. मी जॉबला होतो, जॉब मधून मला 14,000 सॅलरी होती. पण त्या टायमिंगला मी 20,000 रुपये खर्च करत होतो आणि पप्पांना मी हिशोब दाखवत होतो की बाबा माझा या महिन्यात 20,000 खर्च झाला. म्हणजे काय असतील ते ओके. माझा इतर खर्च असेल, पेट्रोल असेल, येण्या जाण्याचा, बाकी बाहेर जेवणाचं वगैरे, आमचे मित्र वगैरे, पार्टी बिर्टी, त्याच्यामध्ये खर्च होत होता. पण पप्पांना दाखवत होतो मी की बाबा जॉब मधून मला फक्त 14,000 भेटतायत, पण मी स्वतः बाहेर कमवून, म्हणजे राहिलेल्या टाइम मध्ये शूट वगैरे करून, एडिट करून मी बाकीचे 6,000 कमवतोय. जर मला फुल टाइम मध्ये करायला हा फील्ड भेटलं ते. भेटली तर मी अजून कमवू शकतो. त्याच्यामध्ये मी बरोबर. पप्पांना समजून दिलं की असं असं करू शकतो आपण, फ्युचर आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर पप्पा रेडी झाले. ओके. मग त्यांना कन्व्हिन्स करायला मग तुम्हाला टाइम लागला. टाइम लागला, म्हणजे जवळपास 6 महिने गेले कन्व्हिन्स करायला त्यांना. ओके. मग इथं स्टार्ट करायचं डिसिजन व्हिडिओग्राफी मध्ये तुम्ही कसं घेतलं? एखादा किस्सा सांगू शकता? तसं मी सुरुवात केलेली ग्राफिक डिझायनिंग पासून, म्हणजे बॅनर्स वगैरे करत होतो मी. डिझायनिंग, प्रिंटिंग, पेस्टिंग ऑल ओव्हर सगळं काम करत होतो बॅनर्सचं. फक्त माझ्याकडे मशीन नव्हती, मी बाहेरून थर्ड पार्टी करून प्रिंट करत होतो. पण नंतर ते करत गेलो. आता माझी फेसबुकवर तुम्ही बघू शकता क्रिंज डिझाईन आहेत एकदम. म्हणजे तेव्हा बर्थडे वगैरे कोणाचा मित्राचा असला की डिझाईन करून पोस्ट करत होते. द्यायचं ते माझे पोस्ट तुम्ही अजून फेसबुकला बघू शकता. त्याच्यामध्ये आहेत सगळे पोस्ट, एकदम क्रिंज आहे. तुम्ही अजून हसाल, मी पण कधी कधी बघून हसतो. पण ते सुरुवात ओके. असते आपली. एंट्री एंट्री. सुरुवात कधी माणसाने विचारायची नसती, ह्या कारणाने मी ते अजून ठेवलेलं आहे. ओके. मग ते कधी कधी बघत असतो मी, तुम्ही पण बघा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कुठून माझी सुरुवात झाली. म्हणजे नथिंग, मला काही सेन्स नव्हता डिझाईनचा, पण मी करत गेलो. त्याच्यानंतर बॅनर मधनं नंतर व्हिडिओ मध्ये शिफ्ट झालो. माझं युट्यूबला चॅनल होतं ज्याच्यामध्ये मी स्टेटस वगैरे एडिट करून पोस्ट करत होतो. मग ते स्टेटस वगैरे एडिट करता करता एडिटिंगची सवय लागली, हात बसला एडिटिंग मध्ये. मग लाईट मोशन ऍप्लिकेशन होते त्या काळात, काइन मास्टर असायचे, क्विक ॲप म्हणून असायचे, ह्याच्यामध्ये एडिट करत होतो. त्याच्यानंतर मग मला एक ऑप्शन, म्हणजे एक संधी भेटली की व्हिडिओ शूटची. तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता, पण तरी पण त्यांनी संधी दिली मला की ठीक आहे तू कर, काय करतोयस ती. मनपसंत फुडमॉल म्हणून उमरजमध्ये फुडमॉल आहे, त्यांची ओपनिंग होती. तेव्हा मला संधी भेटली व्हिडिओ करायची. नाहीतर त्याच्या आधी मी ग्राफिक डिझायनिंग वगैरे किंवा छोटे मोठे स्टेटस फक्त एडिट करत होतो, शूट तर कधी केलं नव्हतं. पण त्यांनी संधी दिली आणि मी स्टार्ट केलं. तेव्हा माझ्याकडे फोन पण काही चांगला नव्हता, आयफोन वगैरे काय नव्हता. माझ्याकडे होता ओप्पो F11 Pro, जो मी अजून ठेवलाय घरात, एक लक्ष्मी म्हणतो आपण, त्या पद्धतीने मी अजून ठेवलेला आहे. सुरुवात त्या फोननं मी सुरुवात केली. क्लिअरिटी तुम्ही बघू शकता त्यांच्या पेजला वगैरे, आपलं गाव मनपसंत फुटबॉल नाव आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्लिअरिटी, काहीच क्लिअरिटी नाहीये. तरी पण त्यांना आवडला तो व्हिडिओ आणि मी सुरुवात पण केलेली. तेव्हा 150 रुपये फक्त एका व्हिडिओचे चार्ज केलेले मी, म्हणजे तेच पॅकेज ठरवलेलं, 150 रुपीज पर रील. मग त्यामध्ये शूट आलं, एडिट आलं, तसं करायचो. कारण की मला पण आयडिया नव्हती तेव्हा फील्डमध्ये, मी एकटाच होतो, कोण नव्हतं या फील्डमध्ये. रील्स म्हणजे नॉलेज पण नव्हतं, लोकांना आयडिया नव्हती. मग तेव्हा लोकांना असं वाटायचं की रील्स म्हणजे फक्त इन्फ्लुएन्सर्स असतील काय,
मग असं त्यांना वाटायचं. मग तेव्हा मी प्रमोशनल ऍड्स, हॉटेलचे रील्स, ओके, मग सिनेमॅटिक. बुस्टिंग पण येत नव्हतं, बुस्टिंग शिकलो. बुस्टिंग नंतर मग आता ऍड वगैरे लावतोच, ते वेगळा विषय. पण तेव्हा काहीच येत नव्हतं. मग त्यानंतर अपडेट करत गेलो, शिकत गेलो. मला एक कॉन्फिडन्स भेटला की करू शकतो आपण आणि ह्याच्यामध्ये आहे फ्युचर. मग पप्पांना कन्व्हिन्स करायचा तोच पिरियड होता, की हा असा असा आहे, करू शकतो आपण. मग त्याच्यानंतर करत गेलो, पप्पा पण रेडी झाले, मी पण अपडेट करत गेलो. मग त्यानंतर पहिला फोन घेतला iPhone 11. मग त्यानंतर 15 प्लस घेतला, आता 17 प्रो मॅक्स घेतलाय. पण ते जसं जसं गरज पडत गेली, जसं जसं मार्केटला कळायला लागलं की बाबा क्लिअरिटी डल येते तुझी, त्यांची क्लिअरिटी तुझ्यापेक्षा चांगली येते. मग ते गरज अपडेट व्हावं लागलं. अपडेट व्हावं लागतं, कारण की कॉम्पिटिशन आता जास्त वाढलेलं आहे. बरोबर, आता जाईल तिकडे कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन आहे, बरेच आता वाढले. चांगली गोष्ट आहे, ही फील्ड वाढत चाललेली आहे. तेव्हा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा कोण नव्हतं, म्हणजे असं वाटायचं की आहे का नाही फ्युचर याच्यात, किती दिवस चालेल. आणि त्यात टिकटॉक बंद झालेलं. मग ते तसं सगळ्यांना. टेन्शन यायचं, हाच टिकटॉक बंद झालंय, उद्या इंस्टाग्राम पण बंद होऊ शकतं, मग कसं करायचं. पण हा सगळा विचार करून एक निगेटिव्हिटी रेडी करण्यापेक्षा जो आता फ्लो चाललाय आणि वाहत्या गंगेत हात धुवा म्हणते, त्या टाइप मध्ये वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचा. मग बंद झाल्यावर बघू पुढच्या तेव्हाच पुढे. तेव्हा बघू. असं आहे ते. पण ऍक्च्युअली ही फील्ड खूप जास्तच ग्रो झाली. हो. कारण मी पण टिकटॉकच्या टायमिंगला स्टार्ट केलं होतं. ओके. तेव्हा मला पण डाऊट होता की चालेल नाही नाही चालेल, चालेल. इंजिनिअरिंगचा स्टडी करत करत. ओके. मग घरातले सेम बोलले की हे काय चाललंय, नाही, ह्या फील्डमध्ये इंजिनियर, टेक्निशियन असे जास्त आहेत. सगळे. मी पण आयट्या केलाय. आयट्या केलेला माणूस एक सिनेमॅटोग्राफी मध्ये करिअर करतोय. म्हणजे हा वेगळा विषय होता. आता माझ्या क्लासमेट जे आहेत आयट्या मधले, ते बरेच जॉबला वगैरे लागलेत, काही जण बाहेर पण गेले, चांगले जॉबला लागलेत. पण मला त्यात ऍक्च्युली आवड नव्हतीच, पप्पांच्या बोलण्यामुळे मी केलेलं. त्याच्यानंतर मी टाइमपास म्हणून केलं ते आयट्या. एक कॉलेज लाईफ पण जगता येते म्हणलं. आयट्या केल्यानंतर मग जॉब वगैरे लागलो, जॉबला इमर्सनला लागलेलो. जॉब करता करता मग या फील्ड मध्ये एंट्री केलेली. ओके, छान स्टोरी आहे एंट्रीचीच. सर, व्हिडिओग्राफीची तुम्ही ही जी जर्नी कव्हर केली आतापर्यंत, या जर्नीमध्ये तुम्हाला डिफिकल्टीज काय काय आल्या? डिफिकल्टीज अशा काहीच आल्या नाहीत, कारण की माझ्या फील्डमध्ये तेव्हा तर कॉम्पिटिशन नव्हते. ओके. आणि प्लस आले ते फक्त माझे वैयक्तिक होते, म्हणजे निगेटिव्हिटी वगैरे त्या टाइप मध्येच होते, जे मी नंतर कव्हर करायचो. म्हणजे विचार करण्यापेक्षा म्हणलं काम केलेलं चांगलं कधी पण. बरोबर. त्यामुळे मी ते कव्हर करून टाकले. जे म्हणजे डिफिकल्टीज overthinkingला गेलास ओव्हर नाही. थिंकिंगला जात होतो कधीतरी, निगेटिव्हिटी यायची, होईल का नाही, परत फॅमिली टेन्शन वगैरे असं बरोबर. असायचं. पण काय नंतर प्रॉब्लेम नाही आले. मी काम करत गेलो, कामात व्यस्त राहिलं की माणूस टेन्शन मुक्त राहतो असं म्हणतात. त्या पद्धतीने मी काम करत गेलो आणि टेन्शन मुक्त झालो. आता काहीच टेन्शन नाही, म्हणजे आता डिफिकल्टीज पण काय नाही, अडचण पण काय नाही. आता सगळं व्यवस्थितच चालू आहे म्हणायचं. चांगलं आहे. पण मला सांगा, आता हे जे तुम्ही सांगताय की डिफिकल्टीज काहीच नाही आले, डिफिकल्टीज असतात दोन पद्धतीचे. एक बाहेरून जे आलेले असतात ते, दुसरी असते म्हणजे फायनान्शियल. कधीही आपण एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्ट करतो किंवा काय, मग तसं कधी वाटलं का की इन्व्हेस्ट करू की नको? फायनान्शियलचा काही प्रश्नच नाही आला. माझा एक मास्टर माइंड आहे, तुम्हाला थोडक्यात सांगतो. मला कधी काय अडचण आली की मी कॉल करतो आणि त्याच्या पैसे जाऊन बसतो. तो फायनान्शियली सगळे प्रॉब्लेम, म्हणजे असं का नाही की बाबा तुला किती पैसे लागणार आहे, हे घे ठेवले, असं नाही. पण तो मला एक रोडमॅप सांगतो की बाबा तुला एवढे लागणार आहे ना, मग हे घे, असं कर तू सुरुवातीला, मग ही नंतर असं कर. आताही मला सगळं एम्पायर रेडी असताना मला काही क्वेश्चन असला, मी डायरेक्ट त्यांच्यापाशी जाऊन बसतो की सर मला असा असा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम सोडवू द्या. ते त्यांचे काम बाजूला ठेवतात आणि माझं काम घेतात. बाबा घे इकडे, हे असं आहे ना, ठीक आहे, हे असं असं कर आणि मला उद्या परवा येऊन भेट, कसं वाटलं तुला सांग. अशा पद्धतीने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ते. हा फायनान्शियल प्रॉब्लेम माझा क्लिअर झाला. दुसरा काय तुम्ही विचारलेला प्रॉब्लेम? जेव्हा आपण बाहेर म्हणजे नाही का क्लायंट्स बघतो, कधी कधी क्लायंट पण आपल्याला मला माझ्या धक्का देऊन जातात. हा, माझ्या फील्डमध्ये असं कधी झालंच नाही की मला क्लायंट्स बघायला जायची गरज पडली. म्हणजे एकटाच असल्यामुळं मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी कोलॅबरेशन मध्ये असायचो व्हिडिओच्या, किंवा मग टॅग मध्ये असायचो. तेव्हा कोलॅबरेशनचा ऑप्शन होता, आता ऑप्शन आला. तेव्हा कोलॅबरेशनचा ऑप्शन नव्हतं, टॅग मध्ये असायचो. तर लोक मला हुडकायचे की बाबा हा व्हिडिओ कोणी केला बघूया. मग त्यानंतर हुडकत गेली, मला कॉन्टॅक्ट नंबर यायला लागले, कॉल यायला लागले, सॉरी. मग त्याच्यानंतर वाढत गेलं असं, मग एकमेकांचे कॉन्टॅक्ट, मग तुझा व्हिडिओ कोण करतोय, तर असं असं अनिस म्हणून करतोय, मग ठीक आहे नंबर दे. मग इथून तिथून कॉन्टॅक्ट जे म्हणजे समोरूनच अप्रोच वाढत गेले. मी मला नाही आठवत की मी कुणाकडे गेलो असेल की बाबा मला काम द्या, किंवा मी असे एडिटिंग करतो, किंवा असे काम आहेत माझे, काहीच नाही. पण आहे तेच काम फक्त मी सांभाळत गेलो आणि वाढवत गेलो. म्हणजे तुम्ही तुमचे स्किल एनहान्स करत गेला, प्लस कम्युनिकेशन प्रॉपर, आणि शिकत गेलो. महत्वाचं म्हणजे ते जास्त महत्वाचं असतं, शिकत गेलो की आता मार्केटमध्ये काय चाललंय. आता AI सुरू आहे मार्केटमध्ये, तर AI चे मी मोस्टली वर्कशॉप सगळे जॉईन करतो. काय चाललंय काय नाही हे ट्राय करत असतो. ते शिकत चालू लर्निंगला तुम्ही कधी स्टॉप केलेलं केलेलं लर्न करत राहता. हो, आता
नवीन एखादा व्हिडिओग्राफर मला भेटला तर त्याच्याकडून काही नवीन अपडेट्स आहेत ते शिकतो. म्हणजे एखादं एडिटिंग स्किल आहे जे मला माहित नाही पण त्यानं कट्स वगैरे लावले तर त्याला विचारतो मी बिंदास की बाबा ओके. कसं लावलं हे, मला दाखव, मला पण शिकव. म्हणजे म्हणजे तुम्ही कमीपणा घेत कमीपणा विचारायला कधीच वगैरे नाही, आणि की कमीपणा जर घेतला की मग तिथं मी थांबलो आपण असं संपलो. समजायचं. हा, असंच आहे. Correct. मग आता माझा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे माहितीये का, की आता हे सगळं आपण करतो, तुमचे एवढे क्लायंट्स झाले, असे काही मेमोरेबल क्लायंट्स आहेत किंवा सिच्युएशन्स आहेत जे तुम्हाला हँडल करताना आधीच वाटलं रे हे मी कसं करू, पण ते झालं हँडल इझिली, असे बरेच किंवा मला असे काही प्रोजेक्ट क्लायंट्स आले. हो. ज्यांच्यासोबत तुमचं कनेक्शन बॉन्ड चांगला झाला या फील्ड मध्ये आलं? आता माझे जेवढे क्लायंट्स आहेत का नाही सगळ्यांसोबत माझे कनेक्शन किंवा बॉन्डिंग सगळ्यांसोबत चांगले आहे. ओके. कधी बी बिंदास आमचा कॉल होतो, काही अडचण असते त्यांना मला आम्ही डायरेक्ट कॉल करतो, काय नाही. म्हणजे असं ठेवलेलंच नाही की क्लायंट्स आहेत किंवा आम्ही मैत्रीच्या हिशोबाने आता राहिलोय सगळेजण. त्यामध्ये मोठी लोक पण आहेत, माझ्यापेक्षा लहान पण असतील. तर सगळ्यांसोबत एक सारखं समानच वातावरण आहे आमचं, नेचर वगैरे. दुसरं म्हणजे असले क्लायंट्स मी ठेवलेलेच नाही जे किरकिर करतायत. म्हणजे माझं एक माइंडसेट असं आहे की थोडक्यात किती 10 कामं असल्यापेक्षा 5च असावी, पण किरकिर नसावी मागं. बरोबर. एकदम शांत निवांत कामं असावी, कमी पैसा भेटू दे पण डोक्याला हेडेक नको. असे माझे क्लायंट्स आता ठेवलेत मी. मग ते एखादा मेमोरेबल मुवमेंट सांगू शकता की तुम्ही शूट करताय आणि काहीतरी किस्सा कॉमेडी वगैरे? असं तर काय झालेलं जर्नीमध्ये? नाही लक्षात. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मी विसरतो, माझ्या लक्षात राहत नाही काय. अशी कुठली सेलिब्रिटी वगैरे जे मी काम केलं हा, तिचा video shoot सेलिब्रिटीज केला? मी बरेच शूट केलेत. आता लोकमत सखी मंचचं काम माझ्याकडे असतंय कराडमधले. मग ओके. ते प्रभात टॉकीजला सेलिब्रिटीज येत असतात. स्वप्नील जोशी येऊन गेले, प्रार्थना बेरे येऊन गेले, हा, ते मी परत बघितलं. परत अजून ते सचिन पिळगावकर त्यांचे हम्म. वाईफ हे सगळे येऊन गेले. त्यांचे शूट मोस्टली मी केले. ओके. हा, त्यामुळं ते सेलिब्रिटी शूटला मला काही असं नर्वस वगैरे वाटत नाही. मी बिंदास एकदम जातो, शूट वगैरे प्रॉपर करतो. सर थोडं इकडे बघता का, सर थोडं असं करता का, बिंदास सांगतो मी. काय प्रॉब्लेम, मला काहीच अडचण येत नाही आणि मला चांगलं वाटतं ते. ऍक्च्युली असं जरा फिलिंग चांगली होती. म्हणजे ते चांगलं वाटतं की मी हो. एका मोठ्या सेलिब्रिटीचं शूट शूट करतोय. हा, मी स्टोरी वगैरे पण ठेवतो त्या टायमिंगला. बरोबर. नवरा माझा 962च्या वेळेला हा, पण ठेवली मी होती. शूट केलेलं ते त्यांचं, म्हणजे कराडमधलं जे होतं ते. ओके. सर, तुम्हाला जो फर्स्ट प्रोजेक्ट मिळाला तुम्ही म्हणला की 150 रुपीज तुम्ही चार्ज केले, ते प्रोजेक्ट कसा मिळाला, त्याच्या मागची स्टोरी? आता याच्या मागे स्टोरी खूप मोठी आहे. काय झालं माहितीये का, हे सगळं जे मी आता कमवलंय याच्या मागे एकच माणूस आहे. ओके. त्याला पण माहित नाही अजून की त्याच्यामुळे हे सगळं झालंय. काय झालंय, मी डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग करत होतो त्या टाइमिंगला मला एक कॉल आला ओके. की बा असं असं एक डिझाईन करायची, करशील का? मी म्हणलं करतो. मग ती डिझाईन मी केली, त्यांना दिली, त्यांनी स्टेटसला वगैरे ठेवलेली. ती डिझाईन एक जणला खूप आवडली, हम्म. उमरदातले जायचे, त्यांना डिझाईन खूप आवडली. मग त्याच्या थ्रू त्यांनी मला बोलवून घेतलं की त्याचे मंथली पॅकेज असतात, मग ते करतील का? मी म्हणलं ठीक आहे करतो. मग त्यांचे मोशन डिझाईन्स होते, ओके. मोशन ग्राफिक्स होते. ते पण पहिलीच टाइम होती माझी मोशन ग्राफिक्सची. आता मी आजपर्यंत कधी आलेली संधी मी नाही म्हटलो नाही. कुठलंही काम आलं तरी मी हो म्हणत गेलो की करूया, ठीक आहे, जरा चुकल पण शिकेन. असं करत बरोबर. गेलो. मोशन ग्राफिक्सचं मला काय आयडिया नव्हती. मी युट्यूबला वगैरे बघून, माझा युट्यूब म्हणजे सगळ्यात मोठा मास्टर. मला काय अडचण आली की मी युट्यूब लगेच सर्च करतो, लगेच चेक करतो. मग ते मोशन ग्राफिक्स वगैरे शिकलो. त्यांचं पॅकेज घेतलं, त्यांचे डिझाईन्स वगैरे आवडले. ते असेच एका ठिकाणी गेलेले, ते त्यांना फुटबॉलचे ओनर आहेत ते भेटले त्यांना. ओके. मग ते फुटबॉलचं तेव्हा काम चालूच होतं, एंडला पोहोचलेलं. मग ते म्हणले की आमचं फुटबॉलचं काम पूर्ण होत आले पण अजून काय ऍडव्हर्टाईज नाही, आम्हाला कोण ऐकायचं ऍडव्हर्टाईज करेल. मग त्यांनी माझा नंबर दिला की माझा एक डिझायनर आहे, तो करेल ऍडव्हर्टाईज चांगली. व्हिडिओ करतो का नाही माहित नाही, एकदा विचारून बघा. माझा नंबर दिला. मग असंच की करणार का व्हिडिओ, काय आयडिया नव्हती, करणार. करतो. घरी गेलो, बघितलं कसं कसं शूट करायचं, अँगल काय असतात, अँगल वगैरे काय नॉलेज नव्हतं. ओके. तरी पण ठीक आहे करतो म्हणलं, करून टाकलं व्हिडिओ. तोच फोन ओप्पोचा बोल. ओप्पो F11 Pro, त्याच्यामध्ये शूट चालू केलं. घेतले काम 150 रुपीज पर व्हिडिओ. आणि एंड ऑफ द डे हा सगळा विषय एका माणसामुळेच, त्या ज्याची मी डिझाईन केलेली, त्याच्यामुळे तिथून हा starting सुरुवात झाली. झाली. मग ते फुटबॉलचं काम चालू झालं. फुटबॉलचं काम करता करता आजूबाजूची कामं वगैरे आली, कराडमधली कामं आली बरीच. असे बरेच व्हिडिओ व्हायरल गेले. व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर मग त्यांच्यातून अजून कॉन्टॅक्ट भेटले. म्हणजे ते वाढत एक गेलं व्हिडिओ त्याचं व्हायरल impact. झालेला आमचा 7 मिलियन 8 मिलियन काहीतरी केलेला आहे. मग ह्याचा हरिओम फास्ट फूडचा, ओके. हरी त्या टाइमिंगला दोघा भावांचा व्हिडिओ केलेला मी, ते एक डायलॉग टाकून ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल गेलेला, म्हणजे 7-8 मिलियन. आणि बरेच कमेंट्स चांगले आलेले त्याला. निगेटिव्ह कमेंट्स तर येत राहतातच, ते नाही. ते थोडेफार मग असतातच. त्याच्यावरून पुण्यामधलं एक पेज आहे स्वस्त पुणे म्हणून, तेव्हा त्यांची सुरुवात होती जस्ट. ओके. ते आलेले कराडमध्ये शूट साठी त्यांच्या भावाभावांच्या. तेव्हा ते असे व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत ना, त्यांचे जाऊन शूट घेत होते.
ओके. ते कराडमध्ये आलेले शूट घ्यायला. तेव्हापासून ते स्वस्त पुणे, आता त्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स वगैरे आहेत. हा ते माहिती ते आहे हा दादा, ते मी ओळखीचे contact. आहेत आता माझ्या. ओके. मग असं सुरुवात झालेली आमची. म्हणजे जसे व्हिडिओ व्हायरल होत गेले तसे तसे नाव होत गेले. म्हणजे व्हिडिओ व्हायरल होण्यामागे पण एक कारण असतं की तुम्ही किती त्याच्या मागे स्ट्रगल केलेलं असतंय. कॉन्टेंट हा, सगळ्या कंटेंट तुमचा किती गोष्टी. महत्वाचा आहे, एडिटिंग तुमची कशी आहे, तुमचे अँगल्स काय आहेत, तुमचे कलर ग्रेडिंग कशी आहे, हे सगळं महत्वाचं असतं व्हायरल होण्यामागे. ओके. आता हे जे तुम्ही सांगितलं की तुमची कलर ग्रेडिंग, एडिटिंग, याच्यावरतीच माझा नेक्स्ट पार्ट आहे की टेक्निकल क्वेश्चन्स. म्हणजे आता जे बिगनर्स आहेत त्यांनी व्हिडिओग्राफी फील्ड मध्ये कशी स्टार्ट कसं करावं, त्यांना काय टिप्स? काय माहितीये का, आता बरेच लोक झालेत. आता माझ्या असं निदर्शनात आले की जो आयफोन घेईल तो एकतर व्हिडिओग्राफर होतो, सिनेमॅटोग्राफर होतो किंवा मग ब्लॉगर होतोय. बरोबर. मग तसं न करता त्यांनी हा फक्त एक टाइमपास न करता, मला असं वाटतं की फुल टाईला तर चांगलं होईल. कारण की त्यांच्यामुळे बाकीच्यांचं जे मन लावून करतायत किंवा कष्टाने करतायत, ज्यांचं फ्युचर आहे त्याच्यात, त्यांना खूप नुकसान होतंय असं मला बरोबर. वाटतंय. पॅशन न करता फॅशन, हा, प्रोफेशनल. प्रोफेशन म्हणून केलं पाहिजे त्यांनी. ओके. म्हणजे त्यांचा स्टार्टिंग पिरियड कसा असावा, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी लर्निंग करावी आधी का हा, कसं? शिकावं, शिकत शिकत करावं. असं नाही म्हणत की तुम्ही आहे त्या फोन मध्ये चालू करा. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तुम्हाला आता मार्केटला गरजच आहे, इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तुमचा फोन चांगला असला पाहिजे, तुमच्याकडे लाइटिंगचे ऑप्शन्स असले पाहिजेत, माईक चांगला असला पाहिजे, तुमच्याकडे एडिटिंग स्किल पाहिजे, सॉफ्टवेअर्स पाहिजेत. तुम्हाला काही पेड व्हर्जन्स लागत असतील तर पेड व्हर्जन्स घ्या, कारण की तुम्ही कमवताय त्याच्यावरून. त्यामुळे तुमचे ते एक थोडक्यात भांडवल झालं. हा, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटच झाली, ते तुम्ही केलं पाहिजे. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पहिला कॅमेरा कुठला वापरत होता? कॅमेरा मी युजच केला नाही ऍक्च्युली. म्हणजे कॅमेरे युज केलेत मी, पण माझ्या प्रोजेक्टसाठी युज केला नाही कॅमेरा कुठला. मी ओप्पोचाच फोन वापरत होतो. त्याच्यानंतर जसं माझ्याकडे पैसे आले, पहिला मी आयफोन 11 घेतला. तो 11 घेताना पण मी विचार करत होतो की याची EMI ₹2200 होती. मग ती माझ्याकडून होईल का कव्हर. शेवटी घरच्यांचा सपोर्ट होता. घरचे म्हणले की घे तू, काय अडचण आली एखादा EMI आम्ही भरू. बरोबर. घे, कारण त्यांना माहित झालेलं की बाबा कमवतोय म्हटल्यानंतर भरू शकतो हा. पण एक कसं कर्ज असलं की त्यांनी टेन्शन असतं. दाखवलं तुम्हाला सपोर्ट. हा, सपोर्ट दाखवला. आणि शेवटी ते मास्टर माइंड होतेच, त्यांच्याकडे जाऊन बसलो की बाबा आता मी करतोय, कमवतोय, घेऊ का. ते म्हणले घे बिंदास. ओके. त्याच्या पुढचा फोन घेताना पण त्यांनीच मला सजेशन केलं की बाबा तू फक्त आयफोन न घेता प्लस सिरीज घे. जर प्रो घेणार असला तर प्रो मॅक्स घे. मोठी स्क्रीन असती, तुला एडिटिंगला सोपं जाईल, तुला क्लायंटला एखादा व्हिडिओ दाखवताना सोपं जाईल. त्या पद्धतीने त्याचा तू प्लस, impression हा पण भारी हा पडेल. म्हणून प्लस घे, बॅटरी बॅकअप पण चांगली राहते. अशा पद्धतीने त्यांनी गाईड. आयफोन मध्ये मला काहीच माहित नव्हतं की 4 व्हर्जन्स असतात. आयफोन असला, आयफोन प्लस असला, प्रो असला, प्रो मॅक्स प्रो असला. मॅक्स हे असतो. पण त्यांनीच मला सांगितलं, नाहीतर मला आयफोन मधली काहीच नॉलेज नव्हतं. म्हणून तर पहिल्यांदा चुकलो, आयफोन 11च घेतला. नाहीतर मग तेव्हा मी 13 वगैरे घेतला असता तरी चाललं असतं. म्हणजे तेव्हा 13 सिरीज चालू झालेली, तेव्हा मी 11 घेतलेला. ओके. बट ठीक आहे, त्या टायमिंगला आपल्या प्रमाणे आपण अपडेट व्हावं अपडेट लागतं. व्हावं लागतं. आता नेक्स्ट काय माहिती का, जी मुलं बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी लाइटिंग किती इम्पॉर्टंट आहे आणि एडिटिंग साठी कुठले सॉफ्टवेअर्स लागतात? एडिटिंग साठी मोस्टली आता कॅपकटचा वापरतात सगळे. आता तर पण ट्रेंड आता मला वाटतं कॅपकट प्रॉब्लेम येत असेल बऱ्याच लोकांना. एक्सपोर्टचा प्रॉब्लेम येतोय, VPNचा प्रॉब्लेम येतोय, बऱ्याच लोकांना येतोय. म्हणजे ह्याचा असा विषय आहे की हा एकतर तुम्ही वापरताय ते कंट्री चेंज करून डाउनलोड केलेला आहे. इंडियामध्ये हा सॉफ्टवेअर बॅन आहे. कधी ना कधी हा बंद पडणारच. बरोबर. त्यामुळे तुम्ही पुढची तयारी दाखवली पाहिजे. DaVinci Resolve हे एक सॉफ्टवेअर आहे, ते शिकलं पाहिजे लोकांनी. ओके. Adobe Premiere Pro पण एक आहे. हा, Adobe Premiere Pro आहेत, आफ्टर इफेक्ट्स आहेत, पण ह्याच्यासाठी तुम्हाला जे हे लागणार आहे, त्या म्हणतो आपण सिस्टीम तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे. करेक्ट. पण तुम्ही DaVinciला तुम्ही आयपॅड वगैरे घेऊ शकता एडिटिंगला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता DaVinciला. प्लस त्याच्यामध्ये सगळे Adobe Premiereचे, आफ्टर इफेक्टचे सगळे एडिटिंगचे तुम्हाला कट्स, इफेक्ट्स, अॅनिमेशन्स भेटून जातील. त्यामुळे त्याची एवढी गरज नाही. असं फक्त कॅपकट वर अवलंबून राहू नका, असं माझं वाटतं मला. म्हणजे बॅकअप ऑप्शन बॅकअप ऑप्शन असावा. आता VN आहे बॅकअप ऑप्शन. VN मध्ये एवढे नाही पडत, जे पडत पाहिजे ते भेटत नाही. ओके. आणि लाइटिंगचं कसं? लाइटिंगची तुमच्या सिनेमॅटिक व्हिडिओला गरज पडतीच. असं नाही की तुम्ही आउटडोर शूट करताय तर पडणार नाही. तुम्हाला आउटडोर शूटला जरी तुम्हाला सिनेमॅटिक इफेक्ट द्यायचे असतील, रेड लाईट द्यायची असेल, ब्लू लाईट्स, पिंक लाईट्स द्यायचे असेल, तर तुम्हाला ती गरज पडते. मग तुम्ही LC यूज करू शकता, रिंग लाईट्स आहेत, रिंग लाईट्स यूज करू शकता. मार्केटमध्ये आता भेटतात बरेच. तुम्हाला EMI ऑप्शन्स पण आहेत, आणि असे काही जास्त कॉस्ट नाहीये. तुम्ही 1 महिन्याच्या कामात ते कव्हर करू शकता. ओके. आता बिगनर्सने स्टार्ट करा तर त्यांच्यासाठी म्हणजे प्रोफेशनल ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे का, ते असं नॉर्मली शिकत पण करू शकतात? मी एवढा मोठा पण नाहीये की कसं स्टार्ट करायचं त्यांना गाईडलाईन करेन.
पण Okay. तरी पण मी माझ्या हिशोबाने सांगतो की मी जिथनं सुरुवात केलेली तर मी शिकत शिकत स्टार्ट केलेली. बरोबर. मला सगळं येतंय असं म्हणून मी स्टार्ट केलं नव्हतं किंवा ते होत पण नाही. तुम्ही करेक्ट. आणि कुठंतरी अडकताच. हम्म, त्यामुळे तुम्ही शिकायला बरेच ऑप्शन आहेत. आता युट्यूब आहे, परत ₹9, ₹19, ₹99 अशामध्ये अशा तुम्हाला वर्कशॉप्स वर्कशॉप पण भेटतात आहे. ऑनलाईन. ओके. त्याच्यामध्ये पण पूर्ण प्रॉपर शिकवतात. ते प्रॉपर शिकवून त्याच्यानंतर तुम्हाला गाईडलाईन्स देतात. त्यांचे जे कट्स वगैरे असतात किंवा इफेक्ट्स असतात ते तुम्हाला देतात ते. ओके. म्हणजे त्यांचं पॅकेज वगैरे काय असतं ते त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला भेटून जातं. ते असं शिकत शिकत केलेलं चांगलं कधी पण. चालेल. तेच टेक्निकल नॉलेज पण खूप इम्पॉर्टंट खूप आहे. इम्पॉर्टंट. सर, आता जसं की एआय जनरेशन चालू आहे, एआयचा सगळा योग चालू आहे, तर या फील्डमध्ये म्हणजे व्हिडिओग्राफी फील्डमध्ये फ्युचर स्कोप कसा आहे? फ्युचर स्कोप हा पहिल्यापासूनच सेमच आहे. म्हणजे तुम्ही जसं शिकत जाल तसं तुम्हाला फ्युचर स्कोप भेटत जाणार आहे. म्हणजे तुमचं वर्क कशा पद्धतीने आहे. आता काही लोक वेडिंग मध्ये करिअर करतात, त्यांचं वेडिंग मध्येच फ्युचर स्कोप असतंय. आता बरोबर. काही लोक असतात कमर्शियलला करतात, त्यांचं कमर्शियल. आता माझे काही मित्र आहेत एकदम रिच लेवलचे कार्सचे व्हिडिओ बनवतात. ओके. कार म्हणजे कार डिलिव्हरी. डिलिव्हरी असतील किंवा मग आउटसाइड शूट असेल कारचं एकदम रिच. त्यांची फील्ड म्हणजे ती फ्युचर स्कोप झाला त्यांचा. म्हणजे त्यांना कार्सचे जास्त ऑर्डर येतात असं मला वाटतं. कारण की त्यांच्या पेजला मी बघत असतो की त्यांचे जास्त कार्सचे चालू व्हिडिओ असतं. जात असतात. रिच पण त्यांना त्यांचे ऑडियन्स त्यांचे फॉलोअर्स तेच बघतात, त्यांना ते आवडतं. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुमचं फ्युचर स्कोप तुमच्या हातात आहे. तुम्ही कसं त्याला करेक्ट. टर्न देतायत त्याच्या पद्धतीने ते टर्न देतात. आणि एआयचा यावरती काय इम्पॅक्ट पडू शकतो का? एआयचा पडू शकतो, पण ते कसं आहे माहितीये का, माणसाने बनवलेली वस्तू जी असते ना ती माणसाच्याच यूज मध्ये येते. बरोबर. हे कधी पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे फायदा करता येतोय, आता एआय फ्री आहे तर तुम्ही युज करू शकता. चॅट जीपीटी आहे, तुम्ही कंटेंट घ्या चॅट जीपीटी करून. 11 लॅब्स आहेत, तुम्ही त्याच्याकडून व्हॉइस ओव्हर घेऊ शकता. तुम्हाला व्हॉइस ओव्हर साठी एक्स्ट्रा जास्त पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला हम्म, पाहिजे त्या व्हॉइस मध्ये व्हॉइस ओव्हर भेटू शकतो. प्लस तुम्हाला बाकीचे एडिटिंग ऍप्स आहेत बरोबर. ते तुम्ही कव्हर करू शकता. त्यामुळे याचा आता फ्रीमध्ये तेवढा फायदा घ्या, नंतर तुम्हाला विकतच घ्यायला लागणार आहे एआय. पेड व्हर्जन होणार आहे. आणि एआय मध्ये तर भरपूर गोष्टी म्हणजे इझी होतात. हो, इझी ऑप्शन्स होतात. भरपूर एकदम आहेत. एकदम इझी होऊन जातं. काय आहे, तुम्हाला आता कंटेंट विचार करायची गरज पडत नाही. तुम्ही फक्त त्याला सांगितलं की ते लक्षात ठेवतो. पुढच्या टाइमला तुम्ही फक्त पॉइंट्स द्यायचे त्याला. ते ओके. पूर्ण डिटेल्स तुम्हाला देतं. चॅट जीपीटी असेल, जेमिनी एआय असेल, तुम्हाला इमेज जनरेशन असेल एकदम सोपं करून देतं. इमेजवरून तुम्ही व्हिडिओ जनरेट करू शकता. ते पण बरोबर. तुम्ही शिकणं गरजेचं आहे, कारण की आता फ्युचरमध्ये लोक ते मागणार आहेत भरपूर आणि त्याचीच गरज पडणार आहे. इव्हन प्रॉम्प्ट पण तुम्हाला चॅट चॅट जीपीटी करून जीपीटी भेटून जातात. म्हणजे प्रॉम्प्ट तुम्हाला जनरेट करत बसायची गरज नाही. चॅट जीपीटीला तुम्ही ऍज अ फ्रेंड म्हणून सांगू शकता काय पाहिजे ते. चॅट जीपीटी प्रॉपर तुम्हाला प्रॉम्प्ट तयार करून देते. ते प्रॉम्प्ट फक्त कॉपी करायचे. जेमिनी एआय असेल किंवा मग बाकीचे अजून सगळ्या आहेत, बरेच भेटून ऑप्शन्स आहेत. आता नाव पण माझ्या लक्षात येणार नाहीत, तेवढे ऑप्शन आहेत. ओके. त्याच्यात तुम्ही फक्त ते प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करायचे, तुम्हाला इमेज जनरेट करून भेटते. प्रॉपर आहे तशी इमेज तुम्हाला भेटते, जनरेट करून देते. त्याच्यानंतर ती इमेज आहे अशी घ्यायचे, तर चॅट जीपीटीला पेस्ट करायचे. त्याला सांगायचे की ह्या इमेज मधून मला एक मस्त व्हिडिओ जनरेट करायचे, त्यासाठी प्रॉम्प्ट द्या. त्या जीपीटी प्रॉम्प्ट देतं. फक्त ती इमेज घ्यायची, प्रॉम्प्ट घ्यायची, त्या आणि ऍप्लिकेशनला टाकायची, ते व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करून देते. फक्त ओके. ते व्हिडिओज घ्यायचे. तुम्ही कोणताही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन घेऊ शकता किंवा मग तुम्ही कॅपकट असेल, व्हीएन असेल, त्याच्यामध्ये फक्त ऍड करायचे आणि कंबाईन करायचे. त्याच्यामध्ये आता फिल्म पण तयार होत आहेत एआयनं. जवळपास तुमचे प्रत्येक सीनचे इमेज जनरेट होत आहेत. इमेज जनरेट मधून ते मोशन देत आहेत, त्याला मोशन नंतर ते एडिटिंगला घेत आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही शॉर्ट फिल्म वगैरे तयार करू शकता. त्याच्यामध्ये एक स्कोप चांगला आहे. आणि लर्निंगसाठी बरेच ऑप्शन्स तुम्हाला आहेत. त्यामुळे लर्निंगचं पण काही टेन्शन नाही. क्लास लावायची गरज नाही किंवा मोठे अकॅडमीज, स्कूल्स अशी काही गरज नाही तुम्हाला. ओके. मोबाईल बेटर आहे की कॅमेरा बेटर आहे त्याच्या कंडिशनला? गरजेनुसार. ओके. तुम्ही मगाशी म्हणला की मोबाईल वरती पण शॉर्ट फिल्म्स आणि मूव्हीज हो, बनतायत. पण मोबाईलची क्लॅरिटी पण त्या लेवलची झालेली एनहान्स आहे. होत झालेले. हा, झालेली आहे. आयफोन असेल, सॅमसंग असेल, क्लॅरिटी, गुगल पिक्सल असेल, क्लॅरिटी चांगली इनहान्स झालेली आहे त्यांची. ओके. त्यामुळे तुम्ही मोबाईल पण युज करू शकता, कॅमेरा पण युज करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे ते. आणि अर्निंग पोटेन्शियल किती आहे या फील्डमध्ये? अर्निंग पोटेन्शियल ऑन युअर वर्क, म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती कमवताय. तुमच्या समोर एक समुद्र आहे पूर्ण. ओके. त्या समुद्रातनं तुम्ही किती घेऊ शकता तेवढं तुम्ही घ्या, ते संपणार नाहीये. म्हणजे आणि सोशल मीडिया एक मेन पार्ट आहे आपल्या आत्ताच्या जनरेशनसाठी. सगळं जे काय आहे सोशल मीडियावरती आहे. हो. तर सोशल मीडिया कुठल्या लेवल पर्यंत इम्पॉर्टंट वाटतो तुम्हाला? सोशल मीडिया हा सध्या खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं, पण त्याच्यावर डिपेंड राहू नका. ओके. आता सोशल मीडिया नंतर जर आता आपण बघतो इन्स्टा रील्स जास्त चालतात. 90% तर रील्सवरच चालतात. बाकी ते युट्यूब असेल किंवा मग अजून काय ऍप्लिकेशन असतील मला पण एवढं माहित नाही, पण जास्त करून रील्सच लोक बघतात. करेक्ट. त्याच्यावर डिपेंड राहू नका. पण असं मला वाटतं की जग जसं अपडेट होत चाललंय
तसं रील्स जर बंद होणार असेल तर त्याच्या जागी दुसरं काहीतरी रेडी होईल. करेक्ट. हा काही ना काही न्यू हा. येत राहील. मग ते शिकायची तुम्ही तयारी ठेवा. पण आता जसं की मेटा, आता इन्स्टा असू देत किंवा फेसबुक असू दे किंवा व्हॉट्सअप सुद्धा मेटा कंपनीनं खरेदी केली. केलेलं जे काय आहे ते मेटाचं आहे. हो. आणि मेटाचं न्यू प्लॅटफॉर्म आहे मेटा ऍड सुद्धा, हो. जिथं तो व्हॉट्सअपला सुद्धा ऍड लावण्याची पॉसिबिलिटी आहे. Possibility आहे. इन्स्टा फेसबुक दोन्हीवरती पण ऍड रन केलं जातं. मग हे सगळं मेटा, तुम्हाला काय वाटतं मेटा इन फ्युचर चेंजेस करेल किंवा इन्स्टा वगैरे बंद होऊ शकतं? ते मी नाही सांगू शकत, त्यांच्यावर डिपेंड आहे ते. काय Okay, कधी काय आता काय आयडिया तुम्हाला काय कधी वाटतं? काय होऊ शकतं ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आता करू शकेल पण नाही, पण आता मला असं वाटतं की होऊ शकतं, कारण की ते जसं लोकांची गरज बदलती अशा पद्धतीने ते चेंज करत राहतात चेंजेस आणि लोकांना पण त्या चेंज नुसार राहावं लागतं. आता एवढी मोठी कंपनी होती ट्विटर, हो बरोबर. त्याचं एक्स झालं, लोकांनी केलंच की ऍक्सेप्ट. कोण आता त्याच्या विरोधात जाऊन किंवा अकाउंट डिलीट करून बाबा मला याचा लोगो आवडला नाही, मला याचं नाव आवडलं नाही, किंवा बाबा माझा आणि इलॉन मस्कचा वाकडा आहे मी ते वापरणार नाही, असं कोणी म्हणलंच नाही ना. जे आहे ते ऍक्सेप्ट करत गेले आणि त्या पद्धतीने चालत गेलं. कुणाचं काय तटत नाहीत, कुणाचं काय बंद पडत नाही. म्हणजे जसं तुम्हाला गरज आहे तसं तुमची पण कोणाला तरी गरज असते. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर ते सवय लावून घ्यावी लागते. म्हणजे इन फ्युचर आता एआय मुळे भरपूर चेंजेस होणारच आहे. हो, चेंजेस सो आपण म्हणू नाही शकत की म्हणजे सोशल मीडिया आपण सेम वेनेच राहील किंवा अजून अपडेट होईल. हो. मेटा ऍड्सचा कसं एक्सपिरियन्स आहे तुमचा? मेटा ऍड्सचा असं सांगायला गेलं तर माझं सोशल मीडिया मॅनेजमेंट सगळे एक आमची फ्रेंड आहे सायली मोहिते, ती सगळी सोशल मीडिया मॅनेजमेंट बघते. मग ऍड्स वगैरे लावणे, बुस्टिंग करणे किंवा अकाउंट हँडलिंग असतील, अल्गोरिदम सगळं त्यांना मोस्टली माहित आहे. त्यामुळे ते सगळं बघतात ऍड्स वगैरे. मग तिथून तुम्हाला रिक्वायरमेंट म्हणजे सपोज तुम्ही स्वतःची कधी ऍड लावली आहे का नाहीच गरज पडली? माझी वैयक्तिक तर नाहीच गरज पडली कधी, मी लावलीच नाही. मग त्याचा एक्सपिरियन्स तर काय म्हणजे घ्यायची गरजच नाही पडली तुम्हाला? हा, काय मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की मी मोस्टली कामं कमीच घेतो पण चांगली कामं घेतो. उगाच ते गोळा करत जायचं नाही, ह्याचं काम चांगलं होणार ना त्याचं काम चांगलं होणार, परत ते आपण load नाराज तो पण नाराज आणि आपल्याला हेडेक असतं ते वेगळा विषय. Correct. त्यामुळे ते मी कमीच कामं घेतो. त्यामुळे ऍड वगैरे लावत बसत नाही. फक्त तुम्ही क्वालिटी चांगली देत असाल तर तुम्हाला लोक शोधत येतात. ओके. मी कधी माझ्या व्हिडिओला लोगो सुद्धा लावत नाही माझं. हा मी पण बघितलं. ते जर तुमची क्वालिटी चांगली असेल तर कुणी ज्यानं स्टेटस ठेवलाय तर त्याला लोक विचारणार बाबा व्हिडिओ कुणी केलाय, मला त्याचा नंबर भेटू शकतो का. अशा पद्धतीने लोक येतात. त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत करायला लागते. तेवढे मागं कष्ट घ्यावे लागतात. हो. ओके. आता आपल्या पॉडकास्ट स्टुडिओचा एक रूल आहे की आपण एंडिंगला एक रॅपिड फायर घेतो. ओके, सो आपण रॅपिड फायर घेऊयात. घेऊया. त्यामध्ये तुम्हाला जस्ट मी 2 गोष्टी सांगेन, त्यातलं तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग काय बेस्ट आहे, तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला चूज करायचं. हो, रॅपिड फायर. सो सर्व्हिस स्टार्टिंग रॅपिड फायर. फर्स्ट आहे डीएसएलआर की मिररलेस? मिररलेस. ओके. फोटो की व्हिडिओ? व्हिडिओ. इंडोर शूट की आउटडोर शूट? आउटडोर शूट. एडिटिंग की शूटिंग? बोथ. ओके. शॉर्ट रील्स की लॉन्ग व्हिडिओज? लॉन्ग व्हिडिओज. ओके. नॅचरल लाईट की आर्टिफिशियल लाईट? नॅचरल. वेडिंग की कमर्शियल शूट? कमर्शियल. सिनेमॅटिक की सिंपल व्हिडिओ? सिनेमॅटिक. सोलो की टीम वर्क? टीम वर्क. डे शूट और नाइट शूट? डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट. ओके. ट्रेंड फॉलो की ओन स्टाइल फॉलो? ओन स्टाइल. मोबाइल की कैमरा वीडियोग्राफी? बोथ. ड्रीम प्रोजेक्ट? शॉर्ट फिल्म. सो योर फेवरेट कॅमेरा ब्रँड? रेड व्ही रेप्टर. बिगनरसाठी एक ऍडवाइस? वर्क हार्ड अँड कीप कन्सिस्टन्सी. मास्टर ब्रँड पॉडकास्ट साठी बेस्ट ऍडवाइस? बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर प्रोजेक्ट्स. ओके. थँक्यू सर. सो गाईस, अनिस मनेर या सरांकडून आपल्याला व्हिडिओग्राफी रिलेटेड खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज भेटलेलं आहे, जे की व्हिडिओग्राफी फील्डमध्ये बिगनर्ससाठी काही टिप्स असतील, स्टार्टिंग कसं करायचं, करिअरमध्ये ग्रोथ कशी, टेक्निकल नॉलेज, एडिटिंग, व्हिडिओग्राफी आणि सगळंच ओव्हरऑल भेटलेलं आहे. आणि आय होप सो तुम्हाला तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स भेटले असतील. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला एवढी छान इन्फॉर्मेशन दिली आणि आमच्या प्रेक्षकांना पण ही माहिती दिली. सो पब्लिक, तुम्हाला जर अशा पॉडकास्ट मध्ये इंटरेस्ट असेल तर आमच्या मास्टर ब्रँड पॉडकास्ट स्टुडिओ या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, इन्क्वायरीज असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती डीएम करा. तर भेटू आपल्या पुढच्या पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.